निवडणुकीच्या तोंडावर नगर शहरात विकास कामांच्या निधीचा गवगवा सुरू आहे। परंतु या दरम्यान मूलभूत आणि नगरकरांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे। एक सामान्य नागरिक म्हणून नगरकरांना चांगले रस्ते, सुरक्षितता मिळत नाही। शहरात मध्यंतरी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे सांगण्यात आले। पोलिसांचा शहरावर चांगला वॉच असल्याचेही सांगण्यात आले। पण प्रत्यक्षात या यंत्रणेचा उपयोग किती होतोय हा संशोधनाचा विषय आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले। काही दिवसांपूर्वी प्रेमदान चौकात रात्री 10:30-11च्या सुमारास भरधाव स्कॉर्पिओने इंजिनियर आकडे यांना धडक दिली। यात त्यांचा मृत्यू झाला। सीसीटीव्हीत स्कॉर्पिओ स्पष्ट दिसली, पण आज 3 दिवस उलटले तरी अपघात करणारी स्कॉर्पिओ आणि वाहन चालकाचा कुठलाही तपास पोलिसांना लावता आला नाही। ही गोष्ट फक्त अपघात म्हणून सोडून द्यावी असे वाटत नाही। गाडी ताब्यात आली तर सदर घटना अपघात होती की घातपात होता ते समोर येऊ शकते, पण आपले पोलीस त्या दृष्टीने हालचाल करत नाहीत। यावरून संशयाचे वातावरण आणखी वाढू शकते, असेही पुढे बोलताना कळमकर म्हणाले। नगर शहरात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे। अनेक सिग्नल बंद असतात। वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा काम करत नाही। अशा वेळी अपघाताच्या नावाखाली हिट अँड रनचे प्रकारही घडू शकतात। फक्त निधी आणून कामे केल्याचा बोभाटा करण्याने काही होणार नाही। निधीचा योग्य विनियोग आणि नगरकरांना त्याचा फायदा होणे महत्त्वाचे आहे, असे एक जागरूक नगरकर म्हणून मला वाटते, असे पुढे बोलताना कळमकर यांनी स्पष्ट केले। निवडणुकीच्या तोंडावर सध्या भरगोच निधी आणल्याचा गवगवा सध्या सुरू आहे। परंतु या दरम्यान नगरकरांच्या मूलभूत आणि जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचं आणि संबंध सर्वच प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय हे स्पष्ट दिसून येत आहे। एक सामान्य नगरकर म्हणून प्रत्येक नगरकराला, नगरवासियाला चांगले रस्ते, लाईट, ड्रेनेजची उत्तम सुविधा, स्वच्छता आणि इतरही काही सुविधा मिळाल्याच पाहिजे। परंतु आता सगळ्यात ज्वलंत जो प्रश्न निर्माण झालेला आहे गेल्या 3-4 वर्षामध्ये, तो म्हणजे प्रत्येक नगरकराची सुरक्षा। आणि सुरक्षतेच्या माध्यमातून आज आपण बघतोय की नगर शहरामध्ये प्रचंड असे गंभीर गुन्हे घडलेले आहेत। काही ना काही अपराध होत आहेत। प्रत्येक वेळेस या ठिकाणी यासाठी बोलावंच आणि या माध्यमातून काही राजकीय स्टेटमेंट केलं जात आहे की असंही नाही, ती भूमिका माझी तरी नाही, आणि त्याच्यामुळे या गोष्टीचं मला राजकारणी करायचं नाही। काही वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आपले खासदार साहेब आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेकडो असे सीसीटीव्ही कॅमेरे लॉन्च आणि इन्स्टॉल केले गेले। प्रत्येक चौकाचौकामध्ये, प्रमुख चौकाचौकामध्ये ते इन्स्टॉल केले गेले। परंतु त्यानंतरही अनेक असे छोटे मोठे क्राईम घडत आहेत, रस्त्यावर घडत आहेत। मोठे क्राईम देखील घडलेले आहेत, हे आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाही। अशीच एक घटना प्रेमदान चौकामध्ये 5 दिवसापूर्वी घडली। एक चांगले व्यक्ती जे सिव्हिल इंजिनियर होते, स्वर्गीय आकडे साहेब, हे 2 व्हीलरवरून प्रोफेसर कॉलनीतून प्रेमदान चौकामध्ये आल्यावर त्यांना मनमाड रोडच्या मार्गे त्यांच्या घरी जात होते। त्यांना प्रेमदान चौकामध्येच एका व्हाईट किंवा सिल्वर स्कॉर्पिओनी त्यांना जागीच उडवलं, त्याच चौकामध्ये। त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिसांशी बोलल्यानंतर त्यांना जे जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले ते देखील फुटेज बघितले। त्या फुटेजमध्ये क्लिअरली तर काय नंबर छोटा, नंबर प्लेटमध्ये छोटे नंबर्स लिहिल्यामुळं अस्पष्टता होती। परंतु ती गाडी नगर शहरामधूनच पोलीस बांधवांनी सांगितले की सक्कर चौकामार्गे डीएसपी चौकात आली, मग पत्रकार चौकात आली आणि त्यानंतर ती प्रेमदान चौकामध्ये येऊन प्रेमदान चौकामध्ये, ज्याला आपण हिट अँड रन केस म्हणतो, तसंच त्या स्कॉर्पिओनी त्या साहेबांना उडवलं, निष्पाप त्यांचा बळी गेला। आणि अजूनपर्यंत आजही मी दुपारी विचारलं संबंधित जे पण तपास अधिकारी आहेत
की तो जो स्कॉर्पिओवाला होता, तो जो वाहन चालक होता, तो आपल्याला सापडला का? तर मला सांगण्यात आलं की 304चा गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु काही नगरकरांची किंवा त्या परिसरातील जे काही लोक असतील त्यांची दबक्या आवाजामध्ये जी चर्चा आम्हाला माहिती पडली की ते असंच बोलतात की जर कदाचित कुणी व्हीआयपी व्यक्ती असता तर त्याचं लगेच ताबडतोब संशोधन झालं असतं, ती वाहन चालवणारा कोण आहे. परंतु आता ज्या वेळेस 1-2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे, तर असे ज्यावेळेस सापडत नाही त्यावेळेस एक पोलिसांकडून त्यांच्या तपास करण्याच्या याच्यावर एक संशयच म्हणावा लागल त्यांच्यावर. कारण हा व्यक्ती कोण आहे जो ज्यांनी एक भरधाव वेगाने उडवलं, माणुसकीच्या नाते थोडा पण थांबला नाही, तो निघून गेला. नगर शहरामध्ये हायवे सुद्धा नाही की हायवेला ग्रामीण भागामध्ये घडलंय, शहरामध्ये आपल्या घडतं. तो आपल्या शहरातून जातो. आपल्याला बायपास असताना जर ती बाहेरगावची गाडी होती तर तो बायपास मार्गे जायला पाहिजे होता. त्याचं जर खाजगी काम असेल तर तो कुठून कुठं गेला, कुठं थांबला का तो, हे कदाचित पोलिसांना सापडणं खूप सोपं आहे मला जेवढं नॉलेज आहे. परंतु तरी देखील हा सापडलेला नाही. मग हा कोण आहे असा? हा कुणाचा पंटर आहे, कुणाचा शूटर आहे, एखादा मोठा कुणीतरी डॉन वगैरे आहे जो सापडत नाही? आम्हाला आता सध्या नगरकरांना ज्वलंत हा प्रश्न आहे, आमच्या सुरक्षतेचा प्रश्न आहे, तो सोडवला गेला पाहिजे. हे असे जर निष्पाप लोकांचे बळी जात असले, त्यांचं काही कारण नसताना त्यांनी उडवलं. बरं, ती गाडी 70-80च्या स्पीडमध्ये होती. म्हणून मला असं बोलायचंय की आज आपण काय अपेक्षा व्यक्त करायची? निवडणुका डोळ्यासमोर आल्यात, परत काहीतरी आमच्यासारखे राजकारणी पुढारी आम्ही एक अजेंडा घेऊन येऊ, तुम्हाला हे दाखवू, आम्ही हे करू. जो ऍक्च्युअली हा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. एखादा प्रश्न जो आहे तिथं जर विचारला गेला नाही, आपलं दुर्दैव आहे की आपलं वीक पॉइंट, आपण खूप जागरूक नगरकर आहोत पण आपण खूप सहनशील आहोत आणि आपली हिंमत होत नाही, धाडस होत नाही. ते साहजिक आहे. काही ना काही घडतंय, त्याच्यावर कुणाला काही बोलायचं नाही आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये. आणि निवडणुकीच्या वेळेस ज्या वेळेस सगळे येतील प्रचाराला त्यावेळेस 100% विचारा, तेवढं धाडस करा आणि बिंदास विचारायचं. आमच्या गंभीर प्रश्नांचं काय? आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा या शहरामध्ये, आम्हाला शांतता पाहिजे आणि चांगले दर्जेदार रस्ते ज्याची गॅरंटी वॉरंटी ते किमान 2 वर्षाची देतील अशा रस्त्यांची मागणी करा. त्याच वेळेस आपल्याला ही व्यवस्था, चांगली व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. ती तुम्ही करून देणार का, हे प्रश्न आपण विचारा. पुणे आणि मुंबई सारखे शहरं याचमुळं फक्त त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांच्या प्रशासनाची, महानगरपालिकेची ही चांगली आहे म्हणून डेव्हलप नाही. तिथले लोक आपल्याच सारखेच जागरूक आहेत, पण तिथले लोक हिंमत करतात, धाडस दाखवतात. साहजिक आहे काही गंभीर घटनांमुळं आपलं ती धाडस होत नसल, परंतु अनेक जण आता बोलायला लागले सोशल मीडियावर आणि बिंदास विचारायचं. जिथं आमचं चुकतं ना तिथं पूर्ण फाडून टाकायची. तर हीच आपल्याला एक विनंती करतो, कारण एक निवडणूक नसती ती एक निवडणूक फक्त 1 दिवसाचं मतदान नसतं. 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी थोडं जरी आपलं काही चुकलं तर आपल्याला त्या ठिकाणी बोलायला जागा राहत नाही. 5 वर्ष आपल्याला सहन करावं लागतं त्या प्रतिनिधीला. त्याच्यामुळं एवढंच एक सामान्य तुमच्यासारखाच नगरकर म्हणून तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.